नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। सर्वप्रथम आपल्याला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। कागलच्या विधानसभा मैदानात आता दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे नातू वीरेंद्र मंडलिक यांनी शड्डू ठोकलेला आहे। अर्थात हा शड्डू सदाशिवराव मंडलिक यांचे शिष्य हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आहे। एकीकडे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात हा शड्डू मांडला जात असला तरी वीरेंद्र मंडलिक यांनी बोलताना मात्र आमच्या दृष्टीनं समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ हे दोघेही विरोधक आहेत, हे दोघेही आम्हाला नको आहेत असं थेट वीरेंद्र मंडलिक यांनी म्हटलेलं आहे। म्हणजेच वीरेंद्र मंडलिक यांचा रोख असा आहे की जिल्हा परिषद निवडणूक असो, गोकुळची निवडणूक असो, या दोन्ही निवडणुकांमध्ये वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव झाला। या पराभवाला कारणीभूत हसन मुश्रीफच आणि त्यांचा कंपो आहे असा थेट आरोप वीरेंद्र मंडलिक यांनी केला आहे। याबरोबरच आताच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही वीरेंद्र यांचे पिताश्री म्हणजेच सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक यांचाही पराभव झाला। म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत मंडलिक गटाला पराभव सहन करावा लागला आहे। गल्लीपासून म्हणजेच अर्थात जिल्हा परिषद आणि दिल्लीपर्यंत म्हणजेच लोकसभा निवडणूक, लोकसभा, गोकुळ आणि जिल्हा परिषद अशी जी उतरंड आहे यामध्ये मंडलिक गटाला पराभव सहन करावा लागलेला आहे आणि तो अर्थातच मंडलिक गटाच्या जिवारी लागलेला आहे। मंडलिक गटाचे प्रमुख म्हणून आज संजय मंडलिक आहेत आणि त्यांचे चिरंजीव हे युवा गटाचे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे कागल तालुक्यातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजेच मंडलिक गटाला आज एक शाश्वती वाटते की आपण कागलच्या मैदानात जर उतरलो तर विधानसभेचं मैदान मारू आणि वीरेंद्र मंडलिक आमदार होतील। पण दुसरीकडे मात्र जे काही जाणकार आहेत, राजकीय जाणकार आहेत किंवा जे तटस्थ भूमिकेत असतात त्यांचं मत असं आहे की कागलच्या मैदानात दोनच मल्ल पाहिजेत तरच कोणाचा तरी पराभव होऊ शकतो। कोणाचा म्हणजेच अर्थात मंडलिक गटाचा जो रोष, सर्वाधिक रोष आहे तो हसन मुश्रीफ यांच्यावर आहे। हसन मुश्रीफ यांचा वचपा काढायचा असेल आणि त्यांचा पराभव करायचा असेल तर मंडलिक गटाला थेट निवडणुकीत उतरून चालणार नाही। कारण जेव्हा विधानसभेच्या रणांगणात 3 उमेदवार असतात त्यावेळी कागल विधानसभा मतदारसंघात अर्थातच हसन मुश्रीफ यांचा विजय होतो। हे आजपर्यंतच्या काही निवडणुकातून म्हणजे 2 निवडणुकातून दिसून आलेलं आहे। म्हणूनच जर हसन मुश्रीफ यांना चितपट करायचा असेल तर 2च उमेदवार रणांगणात पाहिजेत। म्हणून वीरेंद्र मंडलिक यांनी वेगळा विचार करावा लागेल। पण वीरेंद्र मंडलिक यांचं तर म्हणणं आहे की समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ हे दोघेही आम्हाला नको आहेत। या दोघांनी आमचा गट संपवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। विशेषतः वीरेंद्र मंडलिक यांच्या डोक्यात आहे ते लोकसभेचं राजकारण आहे, लोकसभेची निवडणूक आहे। लोकसभेला समरजित घाटगे यांनी आपण शाहू महाराजांचं जनक घराणं आहे म्हणून आत्ताच्या शाहू महाराजांना मदत केली आणि त्यामुळे शाहू महाराज निवडून आली। दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी सुद्धा संजय मंडलिक यांना उघड मतदान करण्यासाठी आपल्या गटाला आवाहन केलं नाही तर त्यांनी छुप्या रीतीनं शाहू महाराज यांनाच पाठिंबा दिला असा एक आरोप मंडलिक गटाकडून होत आहे। म्हणूनच आज मुश्रीफ हे प्रमुख टार्गेट आहेत मंडलिक गटाचं आणि दुसरीकडे दुसरं टार्गेट आहे ते समरजित घाटगे। पण दोन्ही टार्गेट जरी असले तरी शत्रूचा शत्रू आपला मित्र असं म्हणण्यासाठी आज मंडलिक गटाला कागलमध्ये वाव नाही। कारण हे दोघे नको असतील तर तिसरा मग प्रबळ उमेदवार कोण? तिसरा प्रबळ उमेदवार आज कागलमध्ये नाही म्हणजेच वीरेंद्र मंडलिक यांच्याशिवाय पर्याय नाही असं मंडलिक गट म्हणत असला तरी दुसरीकडे मात्र तिसरा उमेदवार आला तर मुश्रीफांचा फायदा हे निश्चित आहे। हे मात्र काही राजकीय विश्लेषक, राजकीय जाणकार आणि कागल तालुक्यातील जे तटस्थ आहेत ते सरळ सांगत आहेत की जर वीरेंद्र मंडलिक मैदानात आलेच तर त्याचा फायदा मुश्रीफांनाच होईल। अर्थात ह्या जरतरच्या गोष्टी आहेत, कदाचित तो फायदा समरजित घाटगेंना सुद्धा होऊ शकतो। पण वीरेंद्र मंडलिक यांचं मत आहे की मी मैदानात उतरलो तर हे दोघेही पराभूत होतील आणि मीच आमदार होईल। खरं तर हा कागल तालुक्यातील राजकीय अभ्यासाचा मोठा मुद्दा पुढे आलेला आहे। राजकीय विश्लेषकांसमोर सुद्धा आज प्रश्न आहे की या तिघांमध्ये जर लढत झाली तर खरा उमेदवार कोण निवडून येईल हा मोठा प्रश्न आहे। याबरोबरच दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न येतो, जर वीरेंद्र मंडलिक मैदानात उतरले आणि त्याचा फायदा मुश्रीफना झाला तर वीरेंद्र मंडलिक यांनी जे आता आव्हान दिलेलं आहे ते आव्हान साहजिकच संपुष्टात येणार आहे। तिसरा मुद्दा असा येतो किंवा तिसरा प्रश्न असा येतो की जर समरजित घाटगे विजयी झाले तर वीरेंद्र मंडलिक यांनी मैदानात उतरून नेमकं मिळवलं काय? म्हणजेच वीरेंद्र मंडलिक खास निवडून येण्यासाठी जर प्रयत्न हवे असतील
तर अर्थातच वीरेंद्र मंडलिकांनी असं हसन मुश्रीफांना आवाहन केलेलं आहे, आव्हान नव्हे आवाहन केलेलं आहे की तुम्ही आता शांत बसा. जसं सदाशिवराव मंडलिक यांनी 1998ला तुम्हाला संधी दिली, सदाशिवराव मंडलिक आमदार असताना लोकसभेला गेले आणि माझा उत्तराधिकारी वारसदार म्हणून हसन मुश्रीफ यांना त्यांनी पुढे केलं आणि उमेदवारी दिली. तसं आज हसन मुश्रीफांना कागल विधानसभा मतदारसंघ कंटाळलेला आहे. म्हणून हसन मुश्रीफ यांनी आज शांत बसावं आणि वीरेंद्र मंडलिक यांना संधी द्यावी अशी मागणी स्वतः वीरेंद्र मंडलिक यांनीच केलेली आहे. एकूण हा सारासार विचार करता वीरेंद्र मंडलिक असं आव्हान देत आहेत की मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांना की मी मैदानात उतरतोय आणि मी आमदार होतोय. दुसरीकडं त्यांचेच वडील संजय मंडलिक जे माजी खासदार आहेत त्यांचं मत असं आहे की सबुरीनं घ्यावं आणि महायुती म्हणून आपण महायुतीचा धर्म पाळावा आणि मुश्रीफांबरोबर राहावं. खरं तर मंडलिक पितापुत्रांमध्ये ही नुराकुस्ती तर नाही ना, असा सुद्धा एक प्रश्न यातून पुढे येत आहे की एकीकडे आपण भांडल्यासारखं करायचं आणि दुसरीकडे महायुतीचा धर्म म्हणून मुश्रीफांनाच मदत होईल असं एकूण वातावरण निर्माण करायचं, किंवा खरा राग मुश्रीफांवरचा काढायचाच असेल तर आपण दोघांनी पितापुत्रांनी भांडल्यासारखं करायचं आणि आतून मात्र समरजित घाटगेंना कशी मदत होईल आणि ते कसे निवडून येतील हे पाहायचं. खरं तर आजच्या घडीला कागल विधानसभा मतदारसंघाबाबत अनेक प्रश्न आवासून आहेत. या प्रश्नांची उत्तरं शोधायला अर्थातच ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल होतील आणि माघारीची मुदत संपेल, नेमकं मैदानात कोण मल्ल उरणार आहेत त्यावेळीच खरं कागलचं चित्र स्पष्ट होणार आहे. पण एक मात्र निश्चित आहे की जर 3 उमेदवार कागलच्या मैदानात असले तर त्याचा फायदा निश्चितच हसन मुश्रीफ यांना होणारच, असं ज्येष्ठ राजकीय नेते असतील, ज्येष्ठ विश्लेषक असतील किंवा कागल मतदारसंघाबाबत ज्यांचा अभ्यास आहे, जे तटस्थ आहेत, तिन्ही गटामध्ये कुठंच नाहीत, त्यांचं असं मत आहे की 3रा उमेदवार म्हणजे सगळं विसरा आणि हसन मुश्रीफ यांचा फायदा झाला म्हणून समजा. जर मंडलिक गटाला खरोखरच हसन मुश्रीफ नको असतील तर त्यांनी उघडपणे समरजित घाटगे यांना पाठिंबा द्यावा आणि समरजित घाटगेही नको असतील तर स्वतः उभा राहावं. पण स्वतः उभा राहिलं तर आपली ताकद तिथपर्यंत पोहोचणार आहे का याचाही अभ्यास करावा लागणार आहे. हा मंडलिक गटाला अभ्यास करावा लागणार आहे, कारण 60,000पर्यंत मंडलिक गटाची मतं कागल विधानसभा मतदारसंघात आहेत असं सांगितलं जातं. खरं तर ही आकडेवारी मुश्रीफ असोत, समरजित घाटगे असोत किंवा मंडलिक गट असो, स्पष्ट आकडेवारी कुणाकडेच नसतात. पण गेल्या 3-4 विधानसभा निवडणुकांचा अभ्यास करता कोणाला किती मतं पडली, पूर्वीचं एकूण गणित पाहता हसन मुश्रीफ यांची मतं जास्त होऊ शकतात. पण जर मंडलिक गट वेगळा झाला आणि तो जर समरजित घाटगेंना मिळाला तर हसन मुश्रीफ यांचा सरळ सरळ पराभव होऊ शकतो, किंवा मंडलिक गट वेगळा झाला आणि त्यांनी मुश्रीफ गटाला पाठिंबा दिला तर सरळ सरळ मुश्रीफ विजय होऊ शकतात. हीच गणित आहेत. आणि मंडलिक गट जर विजय व्हायचा असेल, वीरेंद्र मंडलिकांना विजय व्हायचा असेल तर मात्र या दोघांपैकी कोणाच तरी पाठिंबा मिळालाच पाहिजे, की जो वीरेंद्र मंडलिक यांनीच मुद्दा पुढे आणलेला आहे की माझे आजोबा तुमचे गुरु म्हणून होते, सदाशिवराव मंडलिक तुमचे गुरु होते, तुम्ही त्यांना शिष्य मानता, त्यांनी तुम्हाला उभारी दिली, राजकारणात उभं केलं, अगदी विधानसभेपासून जिल्हा बँकेपर्यंत तुम्हाला जिल्ह्यात एक नवनेतृत्व म्हणून त्या काळात त्यांनी जिल्ह्याला स्वीकारायला भाग पाडलं. त्या सदाशिव मंडलिक यांची, त्या माझ्या आजोबांची आठवण ठेवा आणि आज तुम्ही शांत बसा आणि मला पाठिंबा द्या. खरोखरच मुश्रीफ यांनी पाठिंबा दिला तर मात्र वीरेंद्र मंडलिक निश्चितच विजय होतील. पण अर्थातच या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत. नुरा कुस्ती खरोखर नसेल आणि खरोखर राजकीय संघर्ष असेल तर ह्या 3 गटातला राजकीय संघर्ष काय आहे हे अर्थातच आपल्याला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच समजणार आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.